रायगड जिल्ह्यातील नेरळ कळंब मार्गावरील उल्हास नदीवरील दहिवली मालेगाव पुलाची दुरावस्था झाली आहे। गेली कित्येक वर्षांपासून नवीन पुलाचं काम देखील रखडलं आहे। त्यातच झालेल्या अतिवृष्टीमुळे पुलावरील रेलिंग बार देखील तुटलेले आहेत। त्याची देखील डागडुजी करण्यात आलेली नाहीये। पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून त्यातूनच प्रवास करावा लागतोय। नेरळ कळंब मार्गावरील उल्हास नदीवरील दुर्लक्षित पुलाच्या दुरावस्थेचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रसाद अटक यांनी। कर्जत तालुक्यातील नेरळ ते कळंब या मार्गावरती आपण सध्या आहोत। आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता हा जो पूल आहे, या पुलाची जी आहे ती दयनीय अशी अवस्था झालेली आहे। गेली कित्येक वर्षापासून हा जो मोठा पूल देखील आहे हा कामाच्या प्रतीक्षेत आहे। या पुलाचं देखील जे काम आहे ते अद्यापही अपूर्ण स्थितीत आहे आणि एकीकडे हा जो आपण पूल पाहू शकता हा पूल देखील जो मागे जी अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीमध्ये देखील या पुलावरील जे रेलिंग आहे त्या पुराच्या पावसामध्ये देखील वाहून गेले होते। मात्र याकडे जे संबंधित प्रशासन आहे, सार्वजनिक बांधकाम विभाग यंत्रणा असेल, यांचं मात्र याकडे दुर्लक्ष होताना पाहावयास मिळत आहे। आणि या ठिकाणी या पुलावरती जे आहे ते मोठ्या प्रमाणात देखील खड्डे पडलेले आहेत। या खड्ड्यांमधून जो आहे तो येथील नागरिकांना जो आहे तो प्रवास करावा लागत आहे। अत्यंत जीव मुठीत धरून जो आहे हा प्रवास केला जात आहे। आणि आपण छायाचित्रांमध्ये पाहू शकता या पुलावरील जे रेलिंग बार आहेत ते तुटलेले आहेत। काही ठिकाणी हे जे रेलिंग बार आहे ते देखील कधीही या नदीच्या पाण्यामध्ये पडू शकतात, कोसळू शकतात। मात्र याकडे कोणतीही जी आहे ती उपाययोजना केलेली नाहीये। त्यामुळे या ठिकाणी जे आहे नागरिकांमधून देखील संताप व्यक्त केला जात आहे। अत्यंत जीव मुठीत धरून जो आहे तो प्रवास या पुलावरून नागरिकांना केला जात आहे, करावा लागत आहे। आणि या ठिकाणाहून पुढे अनेक गाव आहेत। कळंबहून पुढे ठाणे जिल्ह्याला जोडणारा हा मुख्य महामार्ग आहे। त्यामुळे या पुलाची जी आहे ती डागडुजी करणं अत्यंत महत्वाचं आहे। आणि मात्र या ठिकाणी जे खड्डे देखील पडलेले आहेत ते देखील भरणं अत्यंत महत्वाचं आहे। त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधी असतील यांनी देखील याची जी आहे ती गांभीर्याने दखल घेणं अत्यंत महत्वाचं आहे। प्रसाद अटक, LS मराठी, कर्जत, रायगड।